आंदोलन केलं जातं आणि त्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। मवियाकडून या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परभणीतली घटना आणि बीडमधली घटना या घटनांच्या निषेधासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी मवियाचे सगळेच नेते संविधान चौकात उपस्थित असलेले आपण बघतोय। अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आणि त्यांनी नागपुरातल्या संविधान चौकात हे आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असलेले पाहायला मिळतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। अमित शहांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। महाविकास आघाडीकडून आज नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन हे आंदोलन सध्या महाविकास आघाडीकडून केलं जात आहे। अक्षय मणकणी माझे सहकारी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नागपूरमधून। अक्षय, आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण पाहू शकतो की विरोधी पक्षाच्या सर्वच आमदारांचं आंदोलन जे आहे ते विधान भवनाच्या बाजूला असलेल्या संविधान चौकात सध्या सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधान चौकात हे संपूर्ण विरोधी पक्षाच्या आमदारांचं आंदोलन सध्या सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे। या गोष्टीवरतून हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते विरोधी पक्षातल्या आमदारांचं हिवाळी अधिवेशनामध्ये होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे असतील, विश्वजित कदम असतील, विजय वडेट्टीवार असतील, अमीन पटेल असतील, सर्वच विरोधी बाकावरचे जे नेते मंडळी आहेत आणि आमदार जे आहेत ते सर्वच या संविधान चौकात जमलेले आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो कुठेतरी विरोधी पक्षाकडनं नोंदवताना या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे तो पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन या ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी वगैरे करताना पाहायला मिळत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करत असताना एक वक्तव्य केलेलं होतं की विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सातत्याने जपण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर त्यांना स्वर्ग भेटलं असतं, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं आणि त्या सगळ्या वक्तव्यावरती आक्षेप जो आहे तो विरोधकांनी घेतलेला होता आणि आता ठिकठिकाणी आंदोलनं जी आहेत ती होताना पाहायला मिळत आहेत। काल संसदेत देखील या सगळ्या गोष्टीचे वक्तव्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। आज राज्यात देखील हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्ष जो आहे तो आता सत्ताधाऱ्यांवरती आक्रमक झालेला आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत हे सर्वच नेते मंडळी जे आहे विरोधी बाकावरचे ते एकवटलेले असल्याचं पाहायला मिळत आहेत। खरं तर काल